हाय फ्रेंड, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत। त्यानंतर आपण आज बनवणार आहोत पीनट कतली। ज्याप्रमाणे काजू कतली असते तशीच ही पीनट कतली बनवणार आहोत। त्यासाठी मी शेंगदाणे भाजून प्लेटीत काढून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याच्यावरचे संपूर्ण साल काढून घेतलेले आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला आता मी छान बारीक कूट करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी सुंदर असा त्याचा कूट रेडी करून घेतलेला आहे। हा बघा आपला कूट आता रेडी झालेला आहे। त्यानंतर कढईमध्ये आपण 1 वाटी साखर घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच वाटीच्या साहाय्याने अर्ध्या वाटी पाणी घ्यायचे आहे। हे बघू शकता मी पाणी घेतलेले आहे। आता आपण ते साखरेमध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर आपण ते सुंदर ढवळून त्याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। हे बघू शकता आता आपला एक तारी पाक रेडी झालेला आहे। अशा प्रकारेही आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यानंतर दूध पावडर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे। मी त्यामध्ये 1 पॅकेट दूध पावडर ॲड केलेले आहे छोटे। हे बघू शकता। त्यानंतर ती दूध पावडर ॲड केल्यानंतर ते संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला ते मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपण करून घेतलेला कूट ॲड करायचा आहे। बघू शकता आपला कूट ॲड करून झालेला आहे। आता संपूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे पुन्हा। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप ॲड करायचे। 1 चमचा साजूक तूप मी ॲड केलेले आहे आणि ते संपूर्ण मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे। एकजीव करत असताना आपल्याला ते एकसारखे ढवळत राहायचे आहे, भांड्याला न चिटकता। त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपला गोळा रेडी होतो। म्हणजे समजायचं की आपले मिश्रण रेडी झालेले आहे। त्यानंतर थोडेसे मिश्रण त्याच्यामधून काढून आपल्याला त्याच्यामध्ये फूड कलर ॲड करायचा आहे। मी पण ऑरेंज कलर ॲड केलेला आहे, तुम्ही कोणताही करू शकता। त्यानंतर अशा प्रकारे मिश्रण मिसळून घ्यायचे आहे आणि त्याचा असा गोळा तयार करायचा आहे। तो गोळा अशा प्रकारे बनला पाहिजे। नंतर उरलेले मिश्रणाचे सुद्धा एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला संपूर्ण मिश्रण। हे बघू शकता मी संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे आणि त्याची अशी पोळी तयार करून घ्यायची आहे। नंतर ह्या पोळीमध्ये आपण बनवून घेतलेला गोळा ॲड करायचा आहे। ते बघू शकता मी अशा प्रकारे आपला तो गोळा ॲड केलेला आहे आणि ते सुद्धा छान असे एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्याचा सुद्धा आपल्याला अशा प्रकारे गोळा रेडी करायचा आहे। बघू शकता किती छान प्रकारे आपला रॉड रेडी झालेला आहे। त्यानंतर त्याचे असे कट करून घ्यायचे आहे। धारदार सुरीच्या साहाय्याने आपल्याला ते छान कट करून घ्यायचे आहे। बघू शकता मी कशा प्रकारे कट करते, तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे कट करून घ्यायचे आहे आणि आपली कतली अशी रेडी होते। बघू शकता अशा प्रकारे माझी पीनट कतली रेडी झालेली आहे। धन्यवाद।